1 ग्रॅम दागिन्यांनी खुलवा सौंदर्य. पिंपळगावी अशोक काका ज्वेलर्सच्या सराफ दालनाचे अनावरण. स्त्री आणि दागिने यांचे एक अतूट नाते अगदी पूर्वापार चालत आलेले आहे. पूर्वी दागिने किंवा अलंकार म्हटले की डोळ्यांसमोर केवळ सोन्याचेच दागिने यायचे, नखशिकांत सोन्याचे दागिने. मात्र सोन्याचे दागिने कालांतराने केवळ सण समारंभापुरतेच किंवा बँक लॉकर पुरतेच मर्यादित राहिले आणि त्यांची जागा 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनी घेतली. स्त्रीचे सौंदर्य फुलवणाऱ्या अशाच 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या भव्य दिव्य शोरूमचा अनावरण सोहळा पिंपळगाव बसवंत शहरात संगमनेरच्या माधवगिरी बाबा आश्रमाचे बाळनाथ महाराजांच्या शुभ हस्ते, तर पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार सुधीर तांबे, पिंपळगाव ग्रामपालिकेचे प्रथम नागरिक सरपंच भास्करराव बनकर आणि सतीश मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. प्रारंभी फीत कापून या सराफ दुकानाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर अशोक काका उदावंत यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. दरम्यान माजी आमदार सुधीर तांबे यांनी शुभेच्छा देताना स्वतः अशोक काका उदावंत यांना फेटा बांधला व जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अशोक काका ज्वेलर्सच्या 100 शाखांचे अनावरण व्हावे अशा शुभेच्छा दिल्या. तर शहरात सुरू केलेले अशोक काका ज्वेलर्स हे ग्राहकांचा विश्वास संपादित करेल आणि शहरातील नामवंत ज्वेलर्स बनेल असे सरपंच बनकर यांनी सांगत शुभेच्छा दिल्या. दरम्यान बाळनाथ महाराज यांनी देखील शुभेच्छा व आशीर्वाद दिला. या प्रसंगी तेजस रागरवल बंब, शुभम कपिले यांच्यासह कुटुंब सदस्य, स्नेही व मित्र परिवार तसेच ग्राहक उपस्थित होते. आज नाशिक जिल्ह्यातील अत्यंत व्यापारी आणि सर्व शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण पिंपळगाव बसवंत येथे अशोक काका ज्वेलर्स यांच्या इमिटेशन ज्वेलरी या दालनाचा शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने ज्यांच्या शुभ हस्ते पार पडलंय ते आदरणीय श्री परमपूज्य श्री बाळनाथ महाराज, तसेच आपल्या पिंपळगाव बसवंतचे सरपंच आमचे परमस्नेही आदरणीय भास्करनाना बनकर, सर्वच उपस्थित मान्यवर, त्याची सर्व मित्रांनो. खरं तर अशोकराव उदावंत हे माझे अतिशय परमस्नेही आहेत. आम्ही संगमनेरला एकाच भागात राहतो. अत्यंत लहानपणापासून खूप कष्ट घेण्याची त्यांची सवय आहे आणि त्या कष्टातून त्यांनी अतिशय शून्यातून हे सर्व निर्माण केलं. आज हे 6वं त्यांचं दुकान सुरू होते, म्हणजे संगमनेर, नाशिक आणि पिंपळगाव बसवंत असंच आता पुढे कुठं अशोकरावांचं सिन्नरला पण आहे. खरोखर खूप म्हणजे कष्ट आणि प्रयत्न केले आणि शेवटी हा जो व्यवसाय आहे याच्यामध्ये विश्वासार्हता महत्वाची असते. हा सर्व ग्राहकांचा विश्वास सुद्धा त्यांनी संपादन केला आहे. मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांचा असंच उत्तरोत्तर उत्कर्ष होत राहू अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. पिंपळगाव शहरामध्ये अशोक काका ज्वेलर्स 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी ही ब्रँच
आदरणीय परमपूज्य श्री बाळनाथ महाराज यांच्या हस्ते सुरू होत आहे आणि याला प्रमुख अतिथी असलेले आमचे मार्गदर्शक माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबे सर, त्याचबरोबर या शाखेचे मालक अशोक शेठ उदावंत, या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो. आणि आमच्या शहरामध्ये अनेक ज्वेलरी शॉप आहे, परंतु हा जो काही त्यांनी ब्रँड निर्माण केला आहे, त्यांची 6वी ब्रँच आहे की 1 ग्रॅम गोल्ड ज्वेलरी. खरं तर आजच्या या युगामध्ये महिलांना सोनं घेऊन फिरणं अशक्य होऊन जातं, म्हणून त्याला एक पर्याय हा जो काही ब्रँड निर्माण केलाय काकांचा. निश्चित या पिंपळगाव शहरामध्ये सर्व प्रकारचे लोक वास्तव्याला आहे, शेतमजूर ते उद्योजक. निश्चित तुमचा हा ब्रँड इथे सक्सेस होईल अशी मी पिंपळगाव जनतेच्या वतीने तुमच्या अशोक काका ज्वेलर्स याला मी शुभेच्छा देतो आणि महिलांसाठी एक चांगलं केंद्र बनेल आणि आपल्या धंद्याला मी श्रेय चिंतितो. सर्वांना सगळ्यात महत्वाचा आनंदाचा योग एस ज्वेलर्स म्हणजे अशोक काका उदावंत यांचे हे संगमनेर तालुक्याचं आमचं भूषण. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं उद्घाटन माझ्या हस्ते असून आदरणीय आमचं संगमनेर तालुक्याचं भूषण आणि नाशिक या पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार, त्याचबरोबर नाना, सगळ्यांचं एक विशेष असं एक काकांवर सगळे प्रेम करणारे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं 1 ग्रॅम ज्वेलरीज म्हणजे असं आहे का आजकाल चोऱ्यांचं प्रमाण होणं या सगळ्या गोष्टींचा जर चांगला विचार केला तर त्याच्यातून महिलांना अतिशय सुरक्षित पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाचं एक सायंटिफिक बेस रिझन आहे, याच्यामध्ये कॉपरचं प्रमाण असल्यामुळं शरीरावर असणाऱ्या ॲलर्जेटिक परिणाम हे घातल्यानंतर होत नाही, सगळ्यात महत्वाची बाजू आहे. त्यामुळं 1 ग्रॅम सोन्याचं आहे. आणि शिवाय विशेष म्हणजे हे जरी तुम्हाला बदलायचं असलं परतही तुमची हाऊस झाल्यावर परत बदलायला सुद्धा बदलून मिळतं. आणि हे सगळ्यात महत्वाचं त्यांचं आता असणारी ही 6वी शाखा, त्या शाखेला आमच्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील अजूनही खूप त्यांच्या शाखा ओपन होत ही त्यांना शुभेच्छा देतो.